ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वर नगर येथे युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने श्रीमद भगवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या दरम्यान श्रीमद भागवत कथा सप्ताह होणार असून यासाठी भव्य सभामंडप उभारला जात आहे। हरिभक्त परायण गोप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर महाराज श्रीमद भगवत कथा सप्ताह कथा प्रवचन करणार आहेत। सभामंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे। बांधकाम व्यवसाय कपिल पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते। या कथा सप्ताहास जास्तीत जास्त महिला आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी केले आहे। कथेची सुरुवात 5/2/2025 रोजी चालू होणार आणि मंगळवार 11/2/2025 रोजी समाप्तीचा कार्यक्रम आहे। तसेच 5 तारखेला आपण पाथर्डी फाटा तो कार्यक्रमापर्यंत भागवत कथेची अशी शोभायात्रा काढणार आहोत। भागवत कथा म्हणजे मुक्तीचा मार्ग असतो। तर त्यासाठी आपल्या परिवारामध्ये ज्या काही समस्या असतात, पितृदोष असतात किंवा कौटुंबिक दोष असतात, त्यासाठी महाराजांनी सांगितलेलं आहे या कथेमध्ये त्याचा मुक्तीचा मार्ग आहे। तर आपण ज्यावेळेस मिरवणूक काढणार आहोत तेव्हा प्रत्येकाने आपल्या घरातलं पाणी घेऊन कलश घेऊन यायचा आहे। तो कलश आपण इथं सभामंडपमध्ये 7 दिवस त्याची स्थापना करणार आहोत। तिथे त्याच्यासाठी ब्राह्मण येणार आहे। ज्या दिवशी कथा चालू होईल आपली शोभायात्रेची मिरवणूक संपल्यानंतर कलश पूजन असणार आहे आणि तो कलश इथंच 7 दिवस ठेवायचा आहे। आणि आपल्या परिसरातील कॉलनीतील महिलांना पण सांगा, ज्यांना काही प्रॉब्लेम असेल फॅमिलीमधले किंवा पितृदोष सारखे, म्हणजे थोडक्यात आपले कुटुंबामधले पूर्वज कोणी ॲक्सिडेंटमध्ये मयत झालेले असतात, त्याचे काही दोष असतात, तर भागवत कथेच्या माध्यमातून त्यातून मुक्तीचा मार्ग आहे। कार्यक्रम होईल 5 ते 11, 7 ते 10 भागवत कथा आहे। भागवत कथाचे निरूपणकार गोप्रेमी गजानन भाऊ वरसाडेकर यांच्या अमृततुल्य वाणीतून होणार आहे। तरी सर्वांनी उपस्थिती द्यावी परिसरातील नागरिकांनी, ही विनंती। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नाशिक।